आपल्या मुलांना चांगल्या खाजगी शाळेत तेही अगदी मोफत शिकवायचं स्वप्न आहे का? तर मग ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजे आरटी अंतर्गत 2026-27 या वर्षासाठी 25% मोफत प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू होतीये. ही खरंच एक सुवर्ण संधी आहे. पण यासाठी एक अट आहे जी सगळ्यात महत्त्वाची आहे. चला ती काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया. बघा, या प्रवेश प्रक्रियेमध्ये बरेच नियम आहेत, कागदपत्र आहेत. पण त्या सगळ्याच्या आधी एक अशी अट आहे जी सर्वात आधी तपासावी लागते. कारण बाकी सगळं जरी तयार असलं आणि ही एकच अट पूर्ण झाली नाही तर अर्ज बाद होऊ शकतो. पाहूया तरी ही निर्णायक अट नेमकी आहे तरी काय. आणि ती सर्वात महत्त्वाची अट आहे आपल्या पाल्याचं वय. हो, बरोबर ऐकलत. पण वय मोजण्यासाठी सरकारने एक तारीख पक्की केली आहे आणि ती आहे 31 डिसेंबर 2026. तुमचं मूल या तारखेला किती वर्षांचं, किती महिन्यांचं होतं, या एकाच गोष्टीवर त्याचा प्रवेश नक्की कोणत्या वर्गात होईल हे ठरणार आहे. ही तारीख 31 डिसेंबर 2026 डोक्यात एकदम फिट करून ठेवा. चला तर मग आता थेट तारखाच पाहूया. म्हणजे आपल्या मुलाच्या जन्मतारखेनुसार त्याला नक्की कोणत्या वर्गात प्रवेश मिळू शकतो हे एकदम स्पष्ट होऊन जाईल. पुढच्या तक्त्यात फक्त जन्मतारखेच्या कॉलमवर लक्ष द्या. इथे जरा नीट लक्ष द्या. जर पाल्याला पहिल्या इयत्तेत प्रवेश हवा असेल तर त्याचा जन्म 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या काळात झालेला असायला हवा. त्याचप्रमाणे सिनियर केजीसाठी जन्मतारीख 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या दरम्यानची पाहिजे. ज्युनियर केजीसाठी हाच कालावधी आहे, 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022. आणि नर्सरी किंवा प्ले ग्रुपमध्ये प्रवेशासाठी जन्म 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2023 या दरम्यानचा हवा. आताच पटकन आपल्या मुलाची जन्मतारीख तपासा आणि तो कोणत्या वर्गासाठी पात्र ठरतोय हे नक्की करा. आता तारखा तर आपण पाहिल्या, पण 31 डिसेंबर 2026 रोजी आपल्या मुलाचं वय नेमकं किती असेल, म्हणजे किती वर्ष, किती महिने आणि किती दिवस, हे काढताना थोडा गोंधळ होऊ शकतो नाही का? पण काळजी करू नका, यावर एक अगदी सोपा आणि 100% अचूक उपाय आहे. हे खूपच सोपं आहे. गुगलवर जाऊन फक्त एज कॅल्क्युलेटर असं शोधा. कोणतीही वेबसाईट उघडा. तिथे आपल्या मुलाची जन्मतारीख टाका. एज ॲट दी डेट ऑफ किंवा या तारखेचे वय असा एक ऑप्शन दिसेल. तिथे आपली महत्त्वाची तारीख म्हणजे 31 डिसेंबर 2026 टाका आणि कॅल्क्युलेट बटनावर क्लिक करा. बस, एका सेकंदात तुमच्यासमोर तुमच्या मुलाचं अचूक वय येईल. कोणतीही चूक होण्याची शक्यताच नाही. तर या सगळ्याचा सोपा अर्थ काय? थोडक्यात सांगायचं तर प्ले ग्रुप किंवा नर्सरीसारख्या वर्गात प्रवेशासाठी मुलाचं वय कमीत कमी 3.5 वर्ष पूर्ण असावं लागतं आणि इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ते साधारणपणे 6 वर्षांच्या आसपास असावं लागतं. तर तुमचं मूल या वयोगटात बसतंय की नाही हे नक्की तपासून घ्या. वाह! जर तुमच्या मुलाचं वय नियमात बसत असेल तर अभिनंदन. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी तुम्ही पार केली आहे. आता येते दुसरी पायरी, ती म्हणजे कागदपत्र. ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होण्याआधीच ही सगळी कागदपत्र तयार ठेवली ना की मग ऐन वेळची धावपळ पूर्णपणे टळते. बघूया नक्की काय काय तयार ठेवायचं आहे. चला यादी बघूया. सगळ्यात आधी मुलाचं आधार कार्ड आणि त्याचा जन्म दाखला हे तर लागणारच. त्यानंतर वडिलांचं आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा म्हणजे ॲड्रेस प्रूफ हे पत्ता नक्की करण्यासाठी लागतं. जर तुम्ही आरक्षित प्रवर्गातून अर्ज करणार असाल तर जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुमचा नोंदणीकृत भाडेकरारनामा म्हणजेच रेंट ॲग्रीमेंट जोडावं लागेल. ही यादी पुन्हा एकदा नीट बघून घ्या. याचा एक फोटो काढून ठेवला तरी चालेल. यातील प्रत्येक कागदपत्र महत्त्वाचं आहे. अर्ज भरायच्या वेळी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आत्ताच या सगळ्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढून एका फाईलमध्ये तयार ठेवा. ठीक आहे, तर आता वय कसं तपासायचं ते कळलं आणि कागदपत्र कोणती लागतील तेही समजलं. पण खरी प्रक्रिया तर आता पुढे आहे, ती म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्याची. त्याबद्दल काय? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा ऑनलाईन फॉर्म नेमका कसा भरायचा? कोणती वेबसाईट वापरायची? फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळायच्या? या सगळ्यावर तुम्हाला सविस्तर माहिती हवी आहे का? जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा यावर संपूर्ण माहिती हवी असेल तर मग कॉमेंटमध्ये हवी आहे किंवा फक्त हो असं नक्की लिहा. जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर एक लाईक नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. तुमचा एक शेअर एखाद्या गरजू कुटुंबासाठी खूप मोलाचा ठरू शकतो. या माहिती सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लक्षात ठेवा, आरटीई प्रवेश ही फक्त एक प्रक्रिया नाहीये, तर आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उघडलेलं एक महत्त्वाचं दार आहे. ही संधी सोडू नका.